भीमाशंकर रोडवरती एक मोठा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये एक दोन रिक्षा होत्या आणि एक इर्टिगा होती. इर्टिगा भीमाशंकरच्या दिशेने चालली होती आणि ज्या रिक्षा होत्या त्या भीमाशंकरवरून तिथे दर्शन घेऊन भाविक खाली चालले होते त्यांच्या बोसरी या ठिकाणी. इथं हा जो कॉर्नर आहे, मागच्या वेळेस सुद्धा इथे एक ऍक्सिडेंट झाला होता. त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा सुद्धा जागेवर मृत्यू झाला होता, रिक्षा चालकाचा, पिंपळगावची होती आपल्या. आणि आज सुद्धा रिक्षांचा आणि इर्टिगाचा हा भीषण मोठा अपघात झालेला आहे. दोन्ही रिक्षामध्ये 6 भाविक होते आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष, 3 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष असे वयाची मुलं सुद्धा, लहान मुलं होती. अक्षरशः ती रडत होती. आपल्या पालकांना, म्हणजे आपल्या वडिलांना वगैरे किंवा आईला लागलेलं किंवा मावशी असे सगळे नातेवाईक होते. त्यांना लागलेलं पाहून ती अक्षरशः रडत होती. आम्ही पूर्ण त्यांना, जेव्हा आम्हाला घटना समजली तेव्हा आमच्या मित्र असतील, आपदा मित्र असतील किंवा स्थानिक तिथले प्रवासी असतील किंवा गोडेगावचे ग्रामस्थ असतील, यांनी चांगली मदत केली आणि त्यांना गोडेगाव या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना प्रथम उपचार करून गोडेगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. परंतु मला एक गोष्ट याच्यामध्ये, एक जे भाविक भीमाशंकर दर्शनाला येतात, नक्की बाबा दर्शनासाठी येतात त्या दारू पिण्यासाठी, हा आम्हाला मोठा प्रश्न आहे. कारण जर आता परिस्थिती पाहिली, जी इर्टिगा गाडी ती पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जमा केलेली आहे आणि आता आम्ही जर सहज असं इकडे बघायला आलो तर ही दारूची सीलबंद बिअरची बाटली, म्हणजे ती इर्टिगाची गाडी होती त्याच्यामध्ये अशा प्रमाणामध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा तिकडे सुद्धा भेटलेल्या आहेत. गोडेगाव तिथं सुद्धा गाडी सुद्धा बॉटल आहेत. अशा प्रमाणात जर तुम्ही येणार आणि जर लोकांच्या जीवनाशी जर खेळणार असेल, हे फार चुकीचं आहे. आपण जर देवाला येतो तर आपण देवदेव केला पाहिजे, नक्की तुम्ही इकडं निसर्ग सौंदर्य आहे त्याचा आनंद घ्या. परंतु जर अशा प्रमाणात येऊन दारू पिऊन जर दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणं हे चुकीचं आहे. फक्त वाईट या गोष्टीच वाटतं का लहान मुलांचं ते खूप, ती वाचली सुदैवाने दुसऱ्या पाठीमागच्या रिक्षामध्ये होती. पुढच्या रिक्षाला ठोकल्यामुळे ती रिक्षा मागच्या रिक्षाला ठोकली आणि मधली जी रिक्षा होती रिक्षाच्या आणि इर्टिगाच्या मध्ये दाबली गेली. त्याच्यामुळे जे ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त लागलेलं आहे, इथून कमरेपासून खाली जास्त प्रमाणात लागलेलं आहे. 4 पेशंटला जे थोडेसे म्हणजे जास्त लागलेले त्यांना सुद्धा तिकडे पाठवण्यात आहे. बाकीचे 8 जे पेशंट आहेत त्यांना किरकोळ कारकोळ दुखापत आहे, त्यांना सुद्धा इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करण्यात आलेले आहे. 3-4 कर्मचारी होते, पेशंट 12 आले, सगळी पळापळ झाली. स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली सगळं घेण्यासाठी, सगळं केलं म्हणून ते शक्य झालं. परंतु ह्या घोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा कर्मचारी पुरवठा कमी, त्याच्या सुद्धा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली पाहिजे. माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे, प्रांत साहेबांना विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण बघितलं, काल सुद्धा 7-8 किलोमीटर लाईन रांगा होत्या. घटना दररोज घडत राहते. त्याच्यामुळं गोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीने 1 महिन्यापुरता तरी तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा कर्मचारी पुरवठा करण्यात यावा अशी माझी जिल्हाधिकारी यांना विनंती आहे, प्रांत यांना विनंती आहे, त्याच्यानंतर तहसीलदार यांना सुद्धा विनंती आहे अशी माझी विनंती आहे. आणि श्रावण महिन्याची आढावा बैठक होती ती सुद्धा आता आपली मला वाटतं 31 तारखेला झाली किंवा 30 तारखेला झाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. आणि तुम्ही जर बघितलं तर आज साफसफाई चालू झाली. श्रावण महिना आता चालू झालाय आणि आज साफसफाई जी झाडं होती ती आधी सगळं काढायला लागत होतं, दिशादर्शक बोर्ड लावायला लागत होतं, हे सगळं करायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, आता जरी झालं तरी मला वाटतं या 2 दिवसामध्ये सगळं साफ केलं पाहिजे आणि यापुढे अपघात होणार नाही यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे भाविकांनी दक्षता घेतली पाहिजे. कारण हा सिंगल रोड आहे, आपण या नक्की दर्शन घ्या, खूप मोठं पवित्र शिवलिंगाचं दर्शन घ्या. परंतु जर आपण दारू पिऊन अशा प्रकारे जर केला पुढच्या लोकांना त्रास होतोय, कृपया आपण ती काळजी घ्या. सर्व भाविकांना विनंती घ्या, आपण जर इकडे आलं तर आपल्या स्वतःची काळजी घ्या. भीमाशंकर दर्शनाला गेलो होतो. दर्शन करू त्यावेळेस इर्टिगा गाडीवाल्याने रॉंग साईडनं येऊन पूर्ण आम्हाला ठोकल्या. रॉंग साईडनं त्याच्या गाडीमध्ये बिअरच्या बाटल्या होते, सिगरेट होते पूर्ण. आम्ही टोटल 12 जण होतो 2 रिक्षामध्ये. तो पोहोचती ऑटो रिक्षामध्ये होतो आम्ही. काय झालं नेमकी? तो रॉंग साईड बसच्या मागून उलटा केला आणि डायरेक्ट ठोकला. आम्हाला ब्रेक फेल झाला आमचा म्हणते. तो 4 होते गाडीत. त्या तुमच्या गाडीत किती लोक? आम्ही 2 रिक्षामध्ये 12 जण होतो, एका रिक्षा 6 जण होतो. आता काय झालं तुमच्या माणसांचं? 2 सिरियस आहेत, पुढे पाठवते. आम्ही 4 लेकर आहेत त्याच्यात, लहान ही बिन मुलगी होती लहानच्यात. नाव काय? गाव कुठलं? माझं नाव उमाकांत जाधव, राहणं प्रॉपर उस्मानाबाद धाराशिवच आहे. राहायला बसत होतो आम्ही इथं, दर्शन करून येत होतो आम्ही. हा, ज्यावेळी गाडी ठोकली तो गाडीमधली पोरं उतरली, बाहेर गेली, पहिले बाहेरून नंतर आले. जेव्हा व्हिडिओ काढतो बाहेर फेकली त्यांनी, त्या लोकांनी. काय घटना? ऍक्सिडेंट झाला इथं, कारवाला ठोकला, 12 जण होते.